मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन मधला नंतरचा पार्ट पाहू आपण, जेनेटिक ड्रिफ्ट. आता पहा, जसं प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेन केलं होतं की ड्रिफ्ट म्हणजे ऍक्च्युली काय असतं. आपण जेही मुद्दे पाहून राहिलो मेकॅनिझमचे, त्यातला कोणतीही प्रोसेस घडो, मग ती जीन म्युटेशनची असो, त्यानंतर जीन रिकॉम्बिनेशनची असो, त्यानंतर ड्रिफ्ट असो की नॅचरल सिलेक्शन, कोणतीही प्रोसेस असो, प्रत्येक प्रोसेस म्हणजे अशा काही प्रोसेस घडतात पहा, अशा काहीतरी फॅक्टर्स त्या ठिकाणी आपण डिस्कस करतो का जेणेकरून जीन फ्रिक्वेन्सी, पॉप्युलेशन मध्ये असणारे जीन्स आणि त्या जीनची फ्रिक्वेन्सी बदलली म्हणजे इव्होल्युशन घडलं. हा एक पूर्ण ओव्हरऑल कन्सेप्ट आहे आणि ऍडव्हान्स पण आहे. फ्रिक्वेन्सी बदलल्याशिवाय व्हेरिएशन येत नाहीत आणि व्हेरिएशन आल्याशिवाय इव्होल्युशन घडत नाही. कारण आपल्याला हळूहळू नवीन स्पीशीज बनवायची आहे. जर समजा पॅरेंट पासून नवीन स्पीशीज बनली एका दिवसात नाही, इट रिक्वायर्स लॉट ऑफ टाइम, मिलियन्स वर्ष याला लागू शकतात. जसं आपण ह्युमन इव्होल्युशन जेव्हा पाहू, तुमच्या लक्षात येईल की आपले अँसेस्टर किती वर्ष अगोदर होते आणि आताची जी ऍडव्हान्स जनरेशन आहे ती केव्हा डेव्हलप झाली. बरोबर आहे. तर असे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. हळूहळू म्युटेशन म्हणा, चेंजेस म्हणा घडतात आणि देन द स्पीशीज आर पॉप्युलेशन बिकम इव्हॉल्व. आता ड्रिफ्ट, जेनेटिक ड्रिफ्ट एक नवीन टॉपिक आहे, पाहिलंय आपण थोडासा आणि पेपरच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचा असेल. ऍज पर द डेफिनेशन, जेनेटिक ड्रिफ्ट इज डिफाइंड ॲज अल्टरेशन. अल्टरेशन शब्दाला म्हणजे चेंज, बरोबर. एनी चेंज इन द ॲलिल फ्रिक्वेन्सी बाय अ चान्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता इथं चान्स म्हणजे काय, पण मी एक एक्झाम्पल लिहितो. फॉर एक्झाम्पल, इट इज अ ऍक्सिडेंटल डेथ. बरोबर आहे. एक पर्टिक्युलर पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशन मध्ये नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत. मग ही पॉप्युलेशन आणि हे त्याच्यामध्ये असणारे इंडिव्हिज्युअल, बरोबर. या इंडिव्हिज्युअलची स्वतःची एक इव्होल्युशनरी हिस्ट्री असेल, त्यांचा एक स्वतःचा जीन पूल असेल, बरोबर आहे. आणि अर्थातच त्याच्यामध्ये स्वतःची काय असेल, जीन म्हणा किंवा अलील काय असेल, फ्रिक्वेन्सी असेल. जेव्हा ही फ्रिक्वेन्सी चेंज होईल तेव्हा या पॉप्युलेशन मध्ये इव्होल्युशन घडणार, बरोबर. हा आपला कन्सेप्ट आहे. मग का फ्रिक्वेन्सी, आपल्या दोन गोष्टी पाहिजेत. एक तर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट का आहे, बरोबर आहे, आणि नंतर ती फ्रिक्वेन्सी का बदलते. जेव्हा आपण समोरचे मुद्दे पाहू तेव्हा तुम्हाला एक इक्वेशन येईल पहा, हार्डी वेनबर्ग इक्वेशन. तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या व्यक्तीचं म्हणणं आहे का जी अलील फ्रिक्वेन्सी आहे इट रिमेन कॉन्स्टंट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. जोपर्यंत त्याला काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स बदलवत नाही तोपर्यंत जीन फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा अलील फ्रिक्वेन्सी असेल ही जनरेशन टू जनरेशन काय राहते, कॉन्स्टंट राहते. बदलली तेव्हा इव्होल्युशन घडते, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. आणि त्यानं एक्सप्रेशनच्या थ्रू प्रूफ केलाय. आपण ते नंतर पाहू. सध्या पहा की अल्टरेशन, अलील फ्रिक्वेन्सी आहे, जेव्हा त्याच्यामध्ये काही बदल घडेल, पण तो बदल कसा हे महत्वाचा आहे. बाय अ प्युअर चान्स, अचानकपणे त्यातल्या काही ऑर्गॅनिझमची डेथ होऊन गेली. डेथ झाली म्हणजे तेवढे जीन्स त्या पॉप्युलेशनचे कमी झाले म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली, असं लक्षात ठेवायचं आहे. आपण काय करू, एक डायग्रामॅटिक एक्झाम्पल घेऊ पहा. आणि अलील शब्द वापरला का नाही तर आपण इंडिव्हिज्युअल न मांडता आपण त्या ठिकाणी अलील मांडू. पहा आता एक्झाम्पल कसं दिलं. आपण ही एक पॉप्युलेशन कन्सिडर करतोय. सपोज दिस इज वन ऑफ द पॉप्युलेशन, बरोबर आहे. आपण या पॉप्युलेशनला नाव देऊन टाकू पॉप्युलेशन ए. सगळे इंडिव्हिज्युअल ए आहेत म्हणून त्याला आपण ए पॉप्युलेशन म्हटलं आहे. आता या ए पॉप्युलेशन मध्ये हे राऊंड काय रिप्रेझेंट करतात, हे गॅमिट नाही आहेत. आपल्याला सवय पडली आहे मेंडेलचे लॉ, मोनो हायब्रिड क्रॉस, डायब्रिड क्रॉस. राऊंड मध्ये मांडलं का गॅमिट.
बरोबर आहे. पण कसं आहे, कन्सेप्टनुसार नवीन नवीन टॉपिकनुसार उदाहरणं बदलत असतात आणि तसंही कन्सिडर करावंच लागतं. हायपोथेसिस मांडल्याशिवाय कोणतंही स्टडी करता नसते. तुम्हाला अगोदर कल्पना करावं लागते, काहीतरी इमॅजिन करावं लागतं, नंतर कधी आपण त्याला प्रूफ करतो. डायरेक्ट तर कोणता टॉपिक आपल्या समोर थोडीच येणार आहे, रिझल्ट डायरेक्ट मिळत नसते. बरोबर आहे. वी शुड कन्सिडर समथिंग. तर या ठिकाणी पहा, आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की जेनेटिक ड्रिफ्ट कशी घडते. ड्रिफ्ट घडणं म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी बदलणं. का बदलणं, बाय अ चान्स. ह्या 3 गोष्टी पाहायच्या. सो लेट्स कन्सिडर वन एक्झाम्पल. एक पॉप्युलेशन आहे ए नावाची, याच्यामध्ये हे आहेत नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. बरोबर आहे. डिस्क्राईब करायची गरज नाही आहे. इंडिव्हिज्युअल कसं काय म्हटलं सर तुम्ही, कॅपिटल ए म्हणजे हा एक डॉमिनंट आहे, होमोझायगस डॉमिनंट. कॅपिटल ए स्मॉल आहे, हा हेट्रोझायगस डॉमिनंटच आहे. आणि स्मॉल ए आहे म्हणजे हा होमोझायगस रेसेसिव्ह इंडिव्हिज्युअल आहे. पटकन नवीन कन्सेप्ट मांडल्याबरोबर आपल्या जुन्या गोष्टी कम्पेअर करायच्या आणि त्याला डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न करायचा. हा स्टडी असतो. ठीक आहे. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत 6. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आर 6. आता आपण पाहू, आपल्याला अलीलचा पण विचार करावा लागेल, कारण आपल्याला अलीलचाच एक्झाम्पल घ्यायचा आहे. टोटल नंबर ऑफ अलील्स. टोटल नंबर ऑफ अलील्स आर 12. किती आहे, 12. होऊ शकता तुम्ही. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये आपण 2 अलील का रिप्रेझेंट करतो, बिकॉज एव्हरी इंडिव्हिज्युअल इट इज अ डायप्लॉइड किंवा आपण त्याला डिप्लॉइड इंडिव्हिज्युअल म्हणतो. तर हा झाला आपला एक गिव्हन डेटा ज्याला म्हणतो आपण. काय, पॉप्युलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल आहेत आणि टोटल नंबर ऑफ अलील आर 12. आता कन्सिडर करायचं आहे या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी एकसारखी आहे की बदललेली आहे. एकदम आपण एक्झाम्पल आताच घेतलं म्हणजे सध्याच्या सध्या इव्होल्युशन घडलं नसेल. मग आपल्याला चेक करावं लागेल की वेदर द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑल दीज अलील, ऑल म्हणजे अलीलचे टाईप किती आहेत, टाइप्स ऑफ अलील आर 2. एक कॅपिटल असेल, बरोबर आहे, आणि दुसरा आहे स्मॉल आहे. मग आपण दोन्ही अलीलची फ्रिक्वेन्सी पाहू. फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए इज, बरोबर आहे. आता पहा, कॅपिटल ए किती आहेत, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 आहे ना. आणि टोटल अलील्स किती आहेत, आताच पाहिलं आपण 12. मग 12 अलील पैकी 6 अलील जे आहेत ते डॉमिनंट आहेत. मग याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 6/12. अर्थात जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 0.5% ही त्याची फ्रिक्वेन्सी झाली. इन द सिमिलर वे फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए विल बी अगेन सेम, 1 2 3 4 5 6 अलील by 12, so again 0.5%. दोनही अलीलची फ्रिक्वेन्सी काय आहे, इट इज इक्वल इन प्रपोर्शन. आणि ही फ्रिक्वेन्सी जनरेशन टू जनरेशन अशीच राहणार, अशीच राहते. म्हणून त्यात कोणत्याही प्रकारचा बदल घडणार नाही. हा, इव्होल्युशन केव्हा घडेल तर लक्षात ठेवायचं आहे, व्हेन दिस फ्रिक्वेन्सी बिकम आयदर 0.6 और 0.4. अशी जर घडली तर हे कशा काय इंडिकेट करेल, इट मीन्स देयर इज इव्होल्युशन. हे मी फॉर एक्झाम्पल मानून राहिलो किंवा 0.6 आणि 0.4 आहे. फ्रिक्वेन्सी किती बदलू शकते लक्षात घ्यायचं आहे. एक तर फ्रिक्वेन्सी 0% येऊ शकते, एक तर फ्रिक्वेन्सी 100% येऊ शकते. 100% आहे म्हणजे काय, तर या ठिकाणी इव्होल्युशन गोज ऑन. आणि जर समजा 0% फ्रिक्वेन्सी झाली याचा अर्थ काय, द इंडिव्हिज्युअल बिकम लॉस्ट. जिथं त्यांचं इव्होल्युशन स्टॉप झालं ते ऑर्गॅनिझम सर्व्हाइव्ह करू शकणार नाहीत. हे झालं बेसिक आपलं. आता या ठिकाणी या जेनेटिक ड्रिफ्टला एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला 2 इफेक्ट स्टडी करायचे आहेत. आता इथं हा जो जेनेटिक ड्रिफ्टचा पार्ट आहे, दिस कन्सेप्ट वॉज गिव्हन बाय सी वॉर्ड राईट. हा एक एक्सपर्ट आहे ज्यांनी या ड्रिफ्टला डिस्क्राईब केलाय. म्हणून तुम्हाला कम्प्लीट जेनेटिक ड्रिफ्टचा जो टॉपिक आहे त्याला म्हणायचं तुम्हाला सी वॉर्ड राईट इफेक्ट. नाव लक्षात ठेवायचे. आता आपण याला एक्सप्लेन करू आणि एक्सप्लेनेशन करताना 2 कन्सेप्ट आहेत परत. एक आहे बॉटलनेक इफेक्ट आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो फाउंडर इफेक्ट. ठीक आहे.
तर आपण याला इथे हे सगळं मुद्दे इरेज करतो आता, बरोबर आहे. सी ओव्हर राईट इफेक्ट म्हणून आपण. So drift can be studied or it involve bottleneck effect, है ना, आणि दुसरा याच्यामधलं फाउंडर इफेक्ट. एक मिनिट. जेनेटिक ड्रिफ्ट कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग आयदर बॉटलनेक इफेक्ट आणि दुसरा आहे फाउंडर इफेक्ट. कसं आहे, ज्या पद्धतीनं पॉप्युलेशनचं ऑब्झर्वेशन केलं जाते पहा, त्या पॉप्युलेशनमध्ये कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होऊन राहिली त्यानुसार एक्झाम्पल्स घ्यावे लागतात. ठीक आहे. आता पहा, आपण पहिले पाहू बॉटल नेक इफेक्ट. आता एक लक्षात घ्यायचं आहे, मगाच एक्झाम्पल घेतलाय, फक्त ते जे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल आहेत, ए पॉप्युलेशन म्हटली होती आपण, तर ती पॉप्युलेशन मी एका बॉटलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून राहिलो आणि या ठिकाणी आतमध्ये काय नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल. आता या ठिकाणी परत तेच फ्रिक्वेन्सी काढा, फ्रिक्वेन्सी ऑफ ए ओरिजिनल किंवा म्हणून स्टार्टिंग फ्रिक्वेन्सी आहे ना, स्टार्टिंग फ्रिक्वेन्सी कॅपिटल एची फ्रिक्वेन्सी किती आहे, मग जशी काढली आपण 6/12 दॅट इज 0.5%. स्मॉल एची फ्रिक्वेन्सी किती आहे, अगेन 6/12 दॅट इज 0.5%. आता काही कारणास्तव या पॉप्युलेशनला या कंडिशन मधून जावं लागलं. सपोज दिस पॉप्युलेशन हॅव सफर्ड फ्रॉम नॅचरल डिझास्टर, कोणती तरी नैसर्गिक आपत्ती आहे. डिझास्टरचा अर्थ काय होतो, आपत्ती, किंवा आपण त्याला नैसर्गिक संकट म्हणतो. मग ते कोणतेही राहू शकते. फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, एक्झाम्पल आहे अर्थक्वेक. त्यानंतर आहे फ्लड, सुनामी वगैरे जे म्हणतो आपण ना तशा टाईप. तर अशा कोणता तरी एखादा इव्हेंट घडलाय आणि तो घडल्यामुळे काय होऊन राहिलं, यातला प्रत्येक इंडिव्हिज्युअल, एव्हरी इंडिव्हिज्युअल ट्राय टू एस्केप फ्रॉम दॅट पर्टिक्युलर डिझास्टर अँड ट्राय टू प्रोटेक्ट देमसेल्फ. स्वतःहून वाचवण्याचा प्रयत्न करेल तो, आणि जी आपत्ती आली आहे त्याच्यापासून स्वतःचं काय करेल तो प्रोटेक्शन, आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करेल, ट्राय टू एस्केप. आता प्रश्न असा आहे की हे एक नॅचरल डिझास्टर आहे, बरोबर आहे. हे कोणत्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणतो भेद करत नाही. मग त्यात ह्युमन बिईंग असो, वाईल्ड अॅनिमल असो, प्लांट असो का मायक्रोब, सगळ्या ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करू शकते एवढी कॅपॅसिटी कशामध्ये राहील, नॅचरल डिझास्टर. म्हणूनच तर ही पॉप्युलेशन आपण कशाच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करून राहिलो, बॉटलच्या फॉर्ममध्ये, बरोबर आहे. हे त्याचं एन्व्हायरमेंट आहे. आता या डिझास्टरमुळे काय झालं, या ठिकाणी एक लिमिट तयार झाली, बरोबर आहे. हा जो त्याचा एक टीप ज्याला म्हणतो आपण आहे ना, एंट्री किंवा एक्झिट पॉइंट, याला आपण म्हणू शकतो इट फॉर्म अ लिमिट, इट चेक्स. यातले काहीच असे इंडिव्हिज्युअल आहेत की जे या नॅचरल डिझास्टर पासून वाचू शकतात, बाकीचे डिस्ट्रॉय होतील. लक्षात येऊन राहिलं का. बॉटल नेक, बॉटल ड्रॉ करण्याचा उद्देश हा आहे की या ठिकाणी ऑल आर अंडर दी डिझास्टर, पण त्यातले काही जे आहेत ते स्वतःला वाचू शकतात. त्यांनी प्रयत्न केला अँड दे बिकम सर्वाइव्ह. म्हणजे आपण म्हणू शकतो की ड्यू टू दिस बॉटल नेक, हिअर नेक, फ्रॉम दिस नेक ओनली फ्यू इंडिव्हिज्युअल कॅन बी लेफ्ट अँड रिमेनिंग विल बी डिस्कार्डेड. ते डिस्ट्रॉय झाले, बरोबर आहे. म्हणजे आता ए पॉप्युलेशन राहिली नाही, आता एक नवीन पॉप्युलेशन बनली ज्याच्यामध्ये फक्त काय आहेत, ओनली फ्यू इंडिव्हिज्युअल्स आर देअर. मग आता या ठिकाणी पॉप्युलेशन जशी आपण फ्रिक्वेन्सी काढली होती अशी फ्रिक्वेन्सी काढा आफ्टर द नॅचरल डिझास्टर. ही होती आपली स्टार्टिंग. आता आफ्टर डिझास्टर ए ची फ्रिक्वेन्सी काढा आणि स्मॉल ची. कॅपिटल एची किती आहे, पूर्ण कॅपिटल याच्यात म्हणजे 100%. स्मॉल एची किती आहे, 0%. म्हणजे दिस इंडिव्हिज्युअल बिकम कम्प्लिटली लॉस्ट आणि जो ए इंडिव्हिज्युअल आहे इट बिकम सर्वाइव्ह.
हा स्वतःची जनरेशन बनवेल, स्वतःची प्रोजेनी तयार करेल, त्यांच्या नवीन नवीन स्पीसीज बनतील आणि या ए इंडिव्हिज्युअलचं इव्हॉल्युशन म्हणजे या ए पॉप्युलेशनचं, इंडिव्हिज्युअल म्हणूच नका, नंबर ऑफ ए इंडिव्हिज्युअल विल बी प्रोड्यूस म्हणजे पॉप्युलेशन बनेल आणि या पॉप्युलेशनची स्वतःची इव्होल्युशनरी हिस्ट्री चालू होईल. त्यातला स्मॉल ए इंडिव्हिज्युअल हा डिस्कार्ड झाला. का झाला डिस्कार्ड? ड्यू टू अ प्युअर चान्स. हा की कोणी स्वतः इन्व्हॉल्व नाही केलाय. नॅचरल डिझास्टर ही काय? इट इज अ स्पॉन्टॅनियस नॅचरल प्रोसेस. म्हणून म्हटलंय की एनी चेंज इन द अलील फ्रिक्वेन्सी बदलली. सुरुवातीला दोघांची सारखी होती 0.5%, 0.5%. इथे ही फ्रिक्वेन्सी बदलली. एची 100% झाली, दुसऱ्याची 0% आहे. बदलली याचा अर्थ चान्स आहे, म्हणजे हे कोणती प्रोसेस आहे? जेनेटिक ड्रिफ्ट. पण याला एक्सप्लेनेशन करताना आपण एक डिझास्टर एक्झाम्पल घेतलं म्हणून याला म्हणतात बॉटल नेक इफेक्ट. ओके, अशाच पद्धतीने दुसरं कोणतं आहे? फाउंडर इफेक्ट. आता एक्झाम्पल बदलावं लागेल. प्रत्येक वेळेस कंडिशन हीच राहील का? बरोबर आहे, रोज रोज थोडी डिझास्टर असणार आहे. ही कंडिशन काय होईल? इट बिकम चेंज फ्रॉम एन्व्हायरमेंटल कंडिशन. अगेन सेम तीच पॉप्युलेशन. इथं पण काय आहे? फ्रिक्वेन्सी ए, फ्रिक्वेन्सी 0.5%, ए फ्रिक्वेन्सी 0.5% वगैरे वगैरे. आता इथं मायग्रेशन अफेक्टेड. समजा मायग्रेशन, सम इंडिव्हिज्युअल बिकम मायग्रेटेड टू अनदर एरिया. यांनी एक स्वतःची वेगळी कॉलनी बनवली बा. पण हे जे इंडिव्हिज्युअल आले, हे आले ओरिजिनल पॉप्युलेशन मधून, म्हणजे ही कॉलनी मेन पॉप्युलेशन मधलेच इंडिव्हिज्युअल आहेत. म्हणून मी याला नाव देतो कॉलनायझिंग अँसिस्टर. याला मी नाव काय देतो? कॉलनायझिंग अँसिस्टर. कॉलनी ग्रुप बनवली आणि मेन पॉप्युलेशनची आहे म्हणून त्याला अँसिस्टर म्हटलं. आता या ठिकाणी पहा, या दोघांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जर मी कंपॅरिझन केलं, यातले कोणते इंडिव्हिज्युअल मायग्रेट होतील हे ते स्वतः डिसाईड करतील. हा एक चान्स आहे. कदाचित त्यांना ह्या एन्व्हायरमेंटल कंडिशन सुटेबल होऊन नाही राहिल्या, बिकॉज ऑफ दॅट दे मायग्रेटेड टू दी अनदर एरिया. आणि हे जे रिमेनिंग इंडिव्हिज्युअल आहेत यांना कदाचित त्या कंडिशन्स फेवरेबल आहेत, दे आर सुटेबल. म्हणजे मायग्रेशनची प्रोसेसची घडली. हा सुद्धा इथं काय झाला? इट इज वन ऑफ द चान्स. आणि या चान्सचा यूज करून हे मायग्रेट झाले टू न्यू एरिया. दिस इज कॉल्ड एज न्यू पॉप्युलेशन. आणि या न्यू पॉप्युलेशन मध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए इट इज 0% अँड फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए इट इज 100%. बरोबर आहे, कारण सगळे इंडिव्हिज्युअल काय आहेत? स्मॉल ए. हे स्वतःची पॉप्युलेशन वाढवतील, त्या ठिकाणी प्रोजेनी बनेल, नंबर ऑफ ऑफस्प्रिंग विल बी प्रोड्यूस आणि हे इव्हॉल्व होतील. इथं कॅपिटल ए नावाचा इंडिव्हिज्युअल आलाच नाही, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? 0%. एक लॉस झाला, एक वाढला. अलील फ्रिक्वेन्सी अशीच तर बदलत असते. बरोबर आहे. आता पहा, या इंडिव्हिज्युअलनी काय केली? मेन पॉप्युलेशन मधून स्वतःची एक वेगळी पॉप्युलेशन बनवली. दे हॅव फाउंड द न्यू पॉप्युलेशन फ्रॉम द मेन पॉप्युलेशन. म्हणून तर याला म्हणतात दीज आर कॉल्ड एज फाउंडर. याला काय म्हणायचं आहे? फाउंडर. सो द इफेक्ट इज कॉल्ड एज फाउंडर इफेक्ट. सगळ्या गोष्टी डिपेंड राहतात एक्झाम्पलवर. तुम्ही प्युअर चान्स एक्सप्लेन करायचा आहे, मग तो प्युअर चान्स कोणता आहे? तो नॅचरल डेथ आहे का? तो नॅचरल डिझास्टर आहे का? तो मायग्रेशन आहे का? पण एक गोष्ट अशी का या ठिकाणी नॅचरल सिलेक्शन सारखी गोष्ट नाही आहे. यात असं नाही आहे की हे दोन इंडिव्हिज्युअल अडॅप्ट झाले, बिलकुल नाही आहे. हा एक चान्स आहे. इथे डिझास्टर मधून जे एस्केप, जे स्वतःहून ज्यांनी स्वतःचं प्रोटेक्शन केलं, बरोबर आहे. आता इथे असं म्हणू शकता की तुम्ही की कॅपिटल ए अडॅप्ट आहे, हे सगळे पॉप्युलेशन आहे म्हणजे काय? ऑल आर द सेम स्पीसीज. पण डिझास्टर मध्ये काही अडकल्या गेले, त्याच्यात अडॅप्टेशनचा प्रश्न कुठे येऊन राहिला? सुनामी नावाची गोष्ट आली, त्याच्यामध्ये कोणी अडॅप्ट करते का? येस, आय कॅन हँडल, आय कॅन फेस द सुनामी. नो बडी कॅन डू दिस. याचा अर्थ हा क्लिअर करा की नॅचरल सिलेक्शनचा पॉइंटच वेगळा आहे. इथं सगळ्या गोष्टी ह्या आपोआप घडतात बाय द प्युअर चान्स, म्हणून त्याला म्हणायचं आहे जेनेटिक ड्रिफ्ट. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आजच्या काळापुरते आपण किती पॉइंट्स पाहिले? म्युटेशन, त्यानंतर जीन रिकॉम्बिनेशन, जीन फ्लो अँड फायनल इट इज जेनेटिक ड्रिफ्ट. त्याच्यानंतरचे जे पॉइंट आहेत ते आपण उद्याला कंटिन्यू करू. ठीक आहे.